तेव्हा अशी गाणी असतील किंवा ज्याचा मगाशी उल्लेख केला श्रीधरजींनी, ऋतुहिरवामधली असतील, भोगले रे दुःख त्याला सुख म्हणावे लागते ते असेल. सुधीर गाडगीळजी यांच्याकडे मी जाईन. सुधीर गाडगीळजी, इतक्या प्रकारचं वैविध्यपूर्ण गाणं आणि त्याच ऊर्जेने गाणं, त्याच्यामध्ये तो फ्लेवर आणणं, आणि जेव्हा खास करून चित्रपट गीतांमध्ये जेव्हा त्या गात असतात तेव्हा ती अभिनेत्री आपल्या समोर येते. म्हणजे हेलनजींची काही गाणी असतील किंवा अगदी तनुजा, सगळ्या अभिनेत्री, मला वाटतं तनुजा आणि काजोल या दोघींनाही त्यांनी प्लेबॅक दिलेला आहे. तर अशी जी काही त्यांचा जो प्रचंड जो आवाका होता आणि त्याबद्दल सांगताना किंवा त्या व्यक्तिमत्वाला जवळून अनुभवताना आता आणखी काय काय आठवतंय आपल्याला सुधीरजी? तुम्ही आता धावत्या स्वरूपात ते सांगितलं पण आहे, पण तरी सांगतो की त्या व्यक्तिमत्वाला, म्हणजे हेलन काय, तनुजा काय, काजोल काय, यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांचा ढब सगळा बोलण्याचा समजून घ्यायच्या आणि तो त्या मांडायच्या. त्यामुळे आपल्याला जणू काय तेच कलावंत समोर आहेत असं वाटायचं. पण मुळात सळसळत्या स्वरांचा हा खळाळता झरा होता, त्यामुळे कायम आनंददायी वाटायचं. आणि विशेष म्हणजे एकेका गाण्याची गंमत सांगताना, त्या गाण्याचं वेगळेपण मांडताना, त्या कायम तुमची उत्सुकता कशाने भागेल हे स्वतः समजून घेऊन बोलायच्या, कारण त्या आपल्यातल्या होत्या पूर्णतः. म्हणून त्यामुळे मला तर आपल्यातलंच एक पर्व संपलं असं, घरातली व्यक्ती गेल्याचं मला दुःख होत आहे. खरंय. आणि खास करून सुरुवातीच्या काळाबद्दल, म्हणजे आपल्या ज्या मुलाखती आहेत त्या सुरुवातीच्या काळाबद्दल, त्यांचं जे कष्टप्रद जीवन असेल किंवा नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आता सांगितलं श्रीधरजींनी की त्यांची मुलगी गेल्यानंतर तरी पण ते दुःख मनामध्ये एकीकडे आणि नंतर त्यांनी केलेली गाणी एकीकडे, तर हे म्हणजे ही जी मानसिक कणखरता होती तर ती त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये बोलताना जाणवायची आपल्याला जवळून, इतक्या जवळून आपण त्यांच्याशी मंचावर असायचात सुधीरजी. कमाल मानसिक कणखरता होती. त्या कधीही त्यांच्या व्यक्तिगत जीवनातलं कुठलंही दुःख, मोठा मुलगा गेला, ही गेली, हिने आत्महत्या केली, अशा काय काय गोष्टी होऊन सुद्धा लोकांसमोर जाताना कायम आनंदाने, प्रसन्न. तुम्ही त्यांना कधी दुर्मुखलेलं पाहिलंय? नेवर, कधीच नाही. अहो, त्या म्हणायच्या, लोक आपल्याला ऐकायला एवढ्या झुंडीने येतात, ते आनंद घेण्यासाठी येतात, त्यांना कशाला व्यक्तिगत दुःख ऐकवायची, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.